हॅलो फ्रेंड्स, आपल्याला हा डबल फ्रिलचा ब्लाऊज रेडी करायचा आहे. तर मी फ्रिलसाठी हा पेपर घेतला आहे आणि फ्रिल आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रिलसाठी मी हे 3 इंचाचं मार्किंग करून घेत आहे आणि हे आर्मोलचं आडवं मार्किंग आहे. 8 इंचाचा आर्मोल आहे आणि हा बघू शकता इथं चौकोन मी आखून घेतलेला आहे, आयत आकृती. इथं 1.5 इंचाचं हे देऊन शेप देऊन घ्यायचा आहे. हा आपला आर्मोल राहील आणि अम्ब्रेला स्लीवसाठी आपल्याला जी लेंथ हवी आहे ती त्या मार्किंगपासून वरती आणि स्टिचिंगसाठी जेवढं काही मार्जिन लागेल तेवढं एकत्र घेऊन आपल्याला कॉर्नरपासून सेम अंतराचं अम्ब्रेला टाईप गोल आखून घ्यायचं आहे. म्हणजे जर समजा मला पुढची 6 इंचाची स्लीव्ज पाहिजे तर हे 3 आणि 6 9 म्हणजे 9 इंचाचं कॉर्नरपासून सगळीकडे आखून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या आर्मोलच्या साईडला इथे बघा समोरच्या साईडला कमी येतं. हे बघा कॉर्नरपासून सगळं सेम येईल, म्हणजेच आर्मोलच्या लास्ट खालीपर्यंत तो आकार कमी होत जाईल. म्हणजे फ्रिल वरच्या साईडला खांद्यावरती लांब राहील. हे बघा मी आकार काढून घेतलेला आहे. ही मोठी फ्रिल राहील आणि आपल्याला डबल फ्रिलचा ब्लाऊज स्लीव्ज रेडी करायचे आहेत. तर ही मोठी फ्रिल आहे. पेपर कट करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. खूप कमी पेपर जर आपलं कापड कमी असेल तर पेपर कटिंगमुळे आपल्याला व्यवस्थित कट करता येतो आणि कपडा कमी असेल तरी आपल्याला डबल स्लीव्ज व्यवस्थित निघतात. आता हे बघा मी कपड्यावर आखून घेत आहे. हे कपडा मी 4 फोल्डमध्ये करून घेतला आहे. ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे, फक्त स्लीव्ज रेडी करायच्या राहिल्या होत्या. तर त्याच्यासाठी मी हा 4 फोल्डमध्ये कपडा घडी घालून घेतलेला आहे. आता मी स्लीव जी आखून घेतली आहे तिला इथे ठेवून घेते. हे बघा आवाज थोडासा डिस्टर्ब होत असेल पण प्लीज. हे बघा मोठी फ्रिल मी इथे ठेवून घेतलेली आहे. पेपर कटिंगमुळे आपल्याला आकार द्यायला व्यवस्थित सोपं जातं. सेम पेपर कटिंगने आपल्याला आखून घ्यायचं आहे. पूर्ण मार्किंग करून घेतल्यानंतर व्यवस्थित मोठी फ्रिल आपल्याला कट करून घ्यायची आहे. जॉर्जेटचा कपडा असल्यामुळे खूप घसरतो हा कपडा आणि मॅनेज करायला थोडा अवघड असतं. तुम्हाला नाही जमलं तर पिना लावून तुम्ही थोडंसं हे करू शकता, त्याला सेट करून घेऊ शकता कपडा. हे मी आता छोट्या स्लीव्जसाठी म्हणजे वरून जी दुसरी फ्रिल पडणार आहे त्याच्यासाठी मी पेपर कट करून घेत आहे. म्हणजे पहिलं मार्किंग झालेलं आहे मोठ्या स्लीवचं आणि आता हे वरचा 1 ते 1.5 इंचाचा तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला आवडत असेल आवडीनुसार तुम्ही कट करू शकता. मी 1 इंच कमी घेते आहे दुसरी स्लीव आणि तिला आपल्याला हे असं ह्या मार्किंगच्या वरती ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित, हा 4 फोल्डमध्ये कपडा असल्यामुळे दोन्हीकडच्या 2-2 स्लीव्ज व्यवस्थित निघतात. स्लीवचं मार्किंग करून मी कट करून घेतलेलं आहे. ही छोटी आणि ही मोठी अशा दोन्हीकडच्या 4 स्लीव्ज निघालेल्या आहेत आपल्या. जो फोल्डिंगचा भाग होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. छोट्या स्लीव्जला तो नसणार आहे. दोन्ही कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. तर बिना पिको करता कसं फिनिशिंग द्यायचं ते मी इथे दाखवते. इथे बघा मी एकदा फोल्ड मारून घेतलेला आहे, खूप छोटा आणि खूप सिंपल. हे बघा खूप छोटा फोल्ड मारून घ्यायचा आहे आपल्याला, जेवढा होईल तेवढा छोटा. आणि त्याच्यानंतर आपल्याला सेकंड टाईम परत एकदा टिप मारताना तो फोल्ड एकदा असं हे करून टिप मारून घ्यायची आहे. खूप बारीक टिप येते अशी आणि व्यवस्थित फिनिशिंग दिसते. पिको करताना कधी कधी कपडा खेचला जातो किंवा अम्ब्रेला स्लीव्ज असल्यामुळे तो लांबला जातो. तर काही ठिकाणी असं कपडा उघडल्यासारखा किंवा खाली खेचल्यासारखा दिसतो आणि स्लीव्ज व्यवस्थित तिचा लुक येत नाही. बायसमध्ये कपडा असला की तो खेचला जातो आणि प्रत्येक पिको करणारे व्यवस्थित करून देतीलच असं नाही. त्यामुळे मी हा छोटा फोल्ड मारून देत असते. खूप व्यवस्थित दिसतो हा, छान. म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग सहित जर टिप मारली तर छान दिसतो. हे बघा पूर्ण टिप मारून झालेली आहे. अशाच आपल्याला 4ही स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत. एकदम हळू टिप मारायची आहे. तुम्हाला जर जमत नसेल स्टार्टिंगला थोडं घेऊन टिप मारली तरी चालेल. जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा ते फास्ट करू शकता.
हे बघा खूप बारीक टीप मारून तयार झालेली आहे आणि फ्रिलचा लुकही छान येतो. तुम्हाला वायर्ड पिको करून घ्यायचा असेल तर तोही करून घेऊ शकता, पण डिपेंड की तेच बायस कपडा असला की तो वेगळा हे होतो. सेम मी दुसरी फ्रिल तयार करून घेत आहे. आता बघा तुम्ही, मी पहिली टीप कशी मारली होती ते दाखवते. एकदम छोटासा फोल्ड मारायचा आहे असा आणि टीप मारून घ्यायची आहे आणि एकदा मशीनमध्ये तो गुंतवला की व्यवस्थित तसा फोल्ड होतो. तो थोडा कपडा घेऊन आपल्याला हे फोल्ड मारत जायचं आहे. हे बघा छान येतं, म्हणजे असं जास्त त्रास नाही होत. हा पूर्ण फोल्ड मारून झालेला आहे. तुम्हाला जर अशी हे स्टिच ओपनर आहे त्याची मदत घेऊन जरी फोल्ड करायचा असेल कपडा तरी करू शकता. हे बघा मी इथे दाखवलेलं आहे. स्टिच ओपनरने आपण एकदम व्यवस्थित असं थोडासा फोल्ड करून त्याच्यामध्ये हा कपडा गुंतवायचा आहे आणि स्टिच ओपनरवरून पॅक पकडायचं आहे, म्हणजे मशीनच्या जवळ आपल्याला बोर्ड लावायची गरज पडत नाही आणि व्यवस्थित तो फोल्ड होतो. असं कंटिन्यू पकडत थोडंसं हळूहळू टिप मारायची, काही जास्त घाई करायची नाही आहे. हे बघा पूर्ण माझा ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. याच्या फ्रिलचं घातल्यानंतर लुक एकदम व्यवस्थित येतो. आता माझ्याकडं म्हणजे त्यांचं मेजरमेंट खूप लहान असल्यामुळे मला घालून नाही दाखवता येणार, बट याचं लुक खूप सुंदर येतो आणि डबल फ्रिल असल्यामुळे तिला जॉर्जेटचा कपडा आहे तर फॉल पण खूप सुंदर आलेला आहे. हे बघा आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. बॅकग्राऊंडचा कलरही सेम असल्यामुळे थोडंसं तुम्हाला ते दिसायला हे होत असेल, पण खूप सुंदर येतो लुक.